पक्षाने देखील निर्णय नव्हता घेतलेला, भाईंनी भूमिका घेतली आणि आता आज तुम्ही जे फॉर्म भरताय महाविकास आघाडीमधून भरताय, कोणाकोणाचे भरताय? असं आहे की सरकारनं हा संबंध निर्माण केलाय, हा सरकारनं केलेला आहे. साधारणपणे निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद पहिली झाली होती आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जी सातत्याने चर्चा सुरू होती आणि अधिकाऱ्यांना जे काम सांगितलं होतं ते पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्यांदा होती अशा प्रकारचे साधारणपणे संकेत होते आणि त्यापासून कामकाज सुरू झालं. परंतु महाविकास आघाडीनं 1 नोव्हेंबरला या सरकारच्या विरोधात एक प्रचंड मोर्चा काढला. त्याचबरोबर जो अवकाळी पाऊस झाला, परतीचा पाऊस, त्यांनी सगळ्यात जास्त हा मराठवाडा उद्ध्वस्त झाला, कोकणी झालं आणि महाराष्ट्रातला बहुतेक भाग उद्ध्वस्त झाला. आणि त्यामुळं सरकारच्या विरोधात ग्रामीण भागामध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण होतं. त्यामुळं सरकारनं ही 31 जानेवारी पूर्वी निवडणुका संपवल्याच पाहिजेत असा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यामुळं सरकारनं नाही या घाई गडबडीत निवडणुका लावलेल्या आहेत. त्यामुळं ज्या काही जुळण्या कराव्या लागतात, ज्या काही चर्चा कराव्या लागतात, त्याला पुरेसा वेळ मिळालेला नाही. महाविकास आघाडीकडून 3 नावं पुढे होती. रमेशभाईंनी स्वतः सांगितलं होतं मी उभा राहणार, बाळा कदम इच्छुक होते आणि लियाकत शाह होते. आता नगराध्यक्ष पदासाठी किती जणांनी फॉर्म भरायला सांगितलं? असं आहे की तिघेच्या तिघे इच्छुक उमेदवारांची तुम्ही नावं घेतली, ते तिघेच्या तिघे इथं उभे आहेत. सर्वांना ह्याची भान आहे की कोणतरी एकच ह्यातला निवडून येणार आहे, हे सर्वांना भान आहे. आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीचं भान असतं त्यावेळेला या संदर्भामध्ये मतैक्य करण्याकरता, एकमत करण्याकरता फार काही कष्ट पडतील असं मला वाटत. विरोधी पक्षातल्या महायुतीचा अजून गणिताचा तिढा सुटलेला दिसत नाही, त्याचा फायदा महाविकास आघाडीला कसा होईल? असं आहे की महायुतीमध्ये काय चाललंय हे या क्षणाला आम्हाला बघण्याची आवश्यकता वाटत नाहीये. आम्हीच आमच्या लोकांना कशा पद्धतीनं समाधान करू, हा सगळा एकत्रित क्राऊड तुम्ही जर बघितला तर हा क्राऊड बघितल्यानंतर आम्हालाच आमच्या पाठीमागे असणाऱ्या लोकांचं आम्हाला समाधान कसं करता येईल याच विचारामध्ये आम्ही आहोत. महायुतीमध्ये काय चाललंय इकडे आम्ही लक्ष दिलेलं नाही. उमेदवार कोण असेल? आज आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असतील याचं उत्तर आताच मी दिलं. साहेब आज कदम का एकत्र आपण जे पाहिलं ते गाणं पण गाजचे ओळी मिळते कदम आहे का, सगळ्याची ओळी मिळते कदम का? मी आता तुझं उत्तर दिलेलं आहे. साहेब काहीतरी देण्याची आवश्यकता. साहेब आज आपण आपल्या मुलीचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे, काय सांगणार एकंदर? सांगितलं ना, महाविकास आघाडी मार्फत सगळेच फॉर्म भरत आहेत. त्याच्यामध्ये माझी मुलगी देखील आली, ती देखील एक उमेदवार आहे. ज्या वेळेला अंतिम निर्णयाला मी येऊन बसू, ज्या महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबद्दल तुम्ही 3 नावं घेतली, त्याच्यावर मी उत्तर दिलं की त्याचं एकमत करण्यामध्ये आम्हाला कष्ट पडणार नाही. तशाच पद्धतीनं उमेदवार म्हणून माझी मुलगी आहे. जर कुठे ऍडजस्टमेंट करण्याची वेळ आली तर त्याच्यावर आम्ही चर्चा करू. महाराष्ट्राचे आपण स्टार प्रचारक आहात महाराष्ट्राचे, तर जिल्ह्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचं आव्हान असणार आहे? कारण एकीकडे सत्तेधारी पक्ष आहे महायुती म्हणून आणि एकीकडे तुम्ही आहात, तुमचा मुलगा आहे जिल्हा अध्यक्ष, काय कसं असणार आहे? मी महाराष्ट्राचा स्टार प्रचारक असल्यामुळं जिल्ह्यामध्ये गुंतून पडायचं नाही असं मी ठरवलंय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरायचं. सस्पेन्स काय बाहेर कशात उत्साह प्रचंड आहे.